शिवनिका ट्रस्टच्या सचिवाला अटक। होंदू अशोक खरात प्रकरणामध्ये नामकरण आवारीला बेड्या। पेपर फोडणारी मनीषा वाघमारे अटकेत। शुभम खैरनार नंतर पुण्यामध्ये तिसरी अटक। नीटची प्रश्नपत्रिका फोडणारे तिघे अटकेत। दोषींवर कारवाईसाठी सीबीआयला सर्वतोपरी सहकार्य। सातत्याने होणाऱ्या पेपरफुटीबाबत संघ परिवारामध्ये नाराजी। संघाची विद्यार्थी संघटना केंद्र सरकारच्या विरोधात रस्त्यावर। नीटच्या पेपरफुटी प्रकरणातला आरोपी शुभम खैरनार सीबीआयच्या ताब्यात। शुभमला मंगळवारीच मुंबईत आणलं। महाराष्ट्र युवक काँग्रेसकडून राज्यभरामध्ये आंदोलनं। नीट पेपरफुटीच्या विरोधामध्ये काँग्रेस उतरली रस्त्यावर। काटकसरीच्या साठी वाहतूकदारांचं मुख्यमंत्र्यांना आवाहन। चेकपोस्ट हटवा, इंधनाची नासाडी टाळा। पंतप्रधानांच्या सुरक्षा ताफ्यात आता फक्त 2च गाड्या। काटकसरीचा मंत्र मोदींनी स्वतःपासून अवलंबला। सोन्या चांदीची आयात कमी करण्यासाठी केंद्र सरकारचा नवा निर्णय। सोन्या चांदीवरील आयात शुल्क वाढवलं। महाराष्ट्रात महायुतीकडूनही काटकसर सुरू। मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द। उपमुख्यमंत्री शिंदेंनी वाहन ताफा कमी केला। बदलली गाडी, आता इलेक्ट्रिक वाहनातून एकनाथ शिंदेंचा प्रवास। मतीन पटेलला संभाजीनगर महापालिकेनं दणका दिलाच। कार्यालय आणि घराचं अतिक्रमण पाडलं। कोणत्या अधिकारात अतिक्रमण पाडलं? मनपाच्या कारवाईला एमआयएम कडून आव्हान। संभाजीनगरमध्ये एमआयएमला आणखी एक झटका। एमआयएमचा नगरसेवक मिराज खान यानं दिला बनावट जन्म दाखला। लपवली तिसऱ्या अपत्याची माहिती। सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल 22 आमदारांना घेऊन भाजपामध्ये जाणार। रोहित पवारांची भविष्यवाणी। रोहित पवार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय। तटकरेंनी सुनावलं। भाजपा प्रवेशाची चर्चा फेटाळली। राज ठाकरेंना अखेर ठाणे कोर्टात हजर व्हावंच लागलं। उत्तर भारतीय परीक्षार्थींना मारहाण प्रकरणात झाली सुनावणी। रुपाली चाकणकर यांची ईडीकडून उद्या पुन्हा चौकशी होण्याची शक्यता। खरातसाठी पैशाची अफरातफर केल्याचा आरोप। भुसावळमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू। मोकाट कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस होतोय गंभीर। महार वतन जमिनीची स्वस्तात खरेदी अमेडियाला भोवणार। अमेडियाचा मुद्रांक शुल्क माफीचा अर्ज फेटाळला। पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीच्या मुसक्या आवळल्या। दहशतवाद विरोधी पथकाची राज्यात अनेक ठिकाणी छापामारी। बारामतीत पुन्हा झाला विमान अपघात। शेतातल्या खांबाला धडकून शिकाऊ विमान कोसळलं। सोलापुरात जवळपास 2 कोटी रुपयांचं एमडी ड्रग जप्त। रिजवान शब्बीर खान आणि साहिल सिकंदर पीरजादे अटकेत।
सीबीआयच्या नव्या संचालकाच्या निवडीवर राहुल विरुद्ध मोदी. संचालकाचं नाव बैठकीपूर्वी निश्चित केल्याचा राहुल यांचा आरोप. मुलायम सिंग यादव यांच्या दुसऱ्या बायकोच्या मुलाचं संशयास्पद निधन. अखिलेश यादव यांचा सावत्र भाऊ प्रतीक यादव मयत आढळला. नमस्कार.